बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय, दैवसूर संपत विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 18 भाग झालेले आहेत, 454 ओव्या झालेल्या आहेत आणि 23 श्लोक हे झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 19 हा पाहणार आहोत. हा या 16वा अध्यायातला शेवटचा भाग आहे. यानंतर हा 16वा अध्याय संपन्न होईल. पण या 16वा आणि अंतिम भागाकडे जाण्याच्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे थोडक्यात आपण समजून घेऊयात. हा अध्याय भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास का सांगितलेला आहे, त्यांचा उद्देश काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर हा जो अध्याय आहे, या अध्यायाची सुरुवातच करताना ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ जे त्यांचे गुरु होते त्यांना सूर्याची उपमा देतात. तुम्ही ज्ञान सूर्य आहात असं म्हणतात. आणि या अध्यायाची सुरुवात होते पहिल्या श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना असं सांगतात की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्ही गोष्टींचं वर्णन, दैवी संपत्तीची लक्षणं, आसुरी संपत्तीची लक्षणं, आसुरी संपत्ती ज्यांच्यामध्ये आहे अशा व्यक्तींची लक्षणं, हे सर्व इथं भगवान श्रीकृष्ण सांगतात. आता भगवंतांनी हे अर्जुनास का सांगितले असेल? पहिलं कारण हे आहे की जे सगळ्यांना माहित आहे की अर्जुन हा भगवान श्रीकृष्णाचा अतिशय उत्तम भक्त आहे. भगवंताची म्हणजे भगवान श्रीकृष्णाची अर्जुनावर विशेष मर्जी आहे, विशेष प्रेम आहे, तो आवडता भक्त आहे. हे एक कारण झालं. दुसरं जिव्हाळ्याचं कारण हे की आपल्या भक्ताकडून कोणत्याही प्रकारची वाईट वागणूक होऊ नये, तो आसुरी लक्षणांनी युक्त होऊ नये, त्यानं कायम दैवी संपत्ती धारण करावी, दैवी विचार धारण करावे, या उद्देशाने भगवान श्रीकृष्ण अर्जुनास या अध्यायाचं कथन करत आहेत. हा एवढाच यातला उद्देश आहे का? एवढा छोटा उद्देश आहे का? तर असं नाहीये. भगवान श्रीकृष्णाला माहिती होते की अर्जुनानंतर पण अनेक पिढ्या या हिंदुस्थानामध्ये जन्मास येणारे आहेत आणि हे विचार या सगळ्यांनाच मार्गदर्शनपर ठरतील, मार्गदर्शनपर ठरावेत. किंबहुना आपण जे आहोत, आपण जे भक्त आहोत, आपणही याच मार्गावर चालावं, या उद्देशानं, या उदात्त उद्देशानं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास या 16व्या अध्यायाचं कथन केलेलं आहे. तर जसं आपण पाहिलं की भगवंतांनी अर्जुनास दैवी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांची लक्षणं सांगितली, तसंच आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांची लक्षणं सांगितली. नंतर आसुरी शक्तींनी युक्त असणारे जे लोक आहेत ते पहिल्यापासून आसुरी असतात का हो? ते तसे नसतात. ते मग त्यांच्यात हे गुण येतात कसे? हळूहळू हळूहळू कसा त्या शरीराचा, त्या मनाचा हे आसुरी शक्ती किंवा आसुरी गुण हे त्याचा ताबा घेतात,
हेही सांगितलेलं आहे. त्या अगोदर हे सांगितलेलं आहे की याची हे जे आसुरी शक्तीनं वागणाऱ्या जे पाप करतात, त्यांच्या हातून जे पाप होतं, त्याचे परिणाम काय आहेत किंवा कशा पद्धतीने ते वागतात. तर अशा लोकांच्या मनामध्ये कायम अखंड कामाची इच्छा असते. नंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये मोह वाढतो. मोह वाढला की विषय वासनेची वृद्धी होते. बघा कसा कसा माणूस पापाच्या गर्तेत ढकलला जातो. हळूहळू कसा या मोहाच्या पाठीमागे लागला किंवा इच्छेच्या पाठीमागे लागला, ते मनुष्य कसा हळूहळू पापाच्या दिशेने जातो बघा. म्हणजे शेवट त्याचं पातकात होतं. कसं होतं बघा, की पहिल्यांदा इच्छा निर्माण होते, नंतर कामेच्छा निर्माण होते, नंतर मोह वाढतो. मोह वाढला की विषय वासनेची वृद्धी होते आणि अशा पद्धतीने तो पातकाला कारण होतो. आणि पापे बळावून जो जो वाढतील तो तो जिवंतपणेच नरक यातना भोगावे लागतात. सुरुवातीचे काही दिवस मजा वाटते, काही वर्ष मजा वाटते आयुष्याच्या. म्हणून आपल्याला एवढी समज नव्हती लहानपणापासून. पण आपल्या मुलांना, आपल्या नातवांना आपण त्यांच्या लाईफचं प्लॅनिंग कसं करावं, हे आपण सांगू शकतो. संपूर्ण लाईफ, समजा तुमचा नातू आता 3 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे. तिथून पुढे त्याचं जे काही 80-100 वर्षाचं लाईफ असेल, त्याचं प्लॅनिंग त्यानं कसं करावं, कोणत्या विचारानं त्यानं वागावं, त्याची दैनंदिनी कशी असावी, कोणते ग्रंथ त्याने वाचावेत, कोणते विचार त्याने अंगीकारावेत, कोणते विचार त्यानं टाकून द्यावेत, या सगळ्याचं मार्गदर्शन आपण त्यांना करू शकतो तेव्हा, की जेव्हा आपल्याला हे ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ, मार्गदर्शनपर ग्रंथ आपल्याला माहिती असतील. आणि आपल्याही उर्वरित आयुष्यात आपण प्लॅनिंग म्हणा, नियोजन म्हणा, या पद्धतीनं करू शकतो की आपल्या हातून पाप घडणार नाही, आपल्या हातून चांगलंच घडेल, आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत. आपल्या मनातले वाईट विचार आपण रोज थोडे काढून टाकू शकू. दिवसभरातल्या आपल्याबरोबर आपण ज्या ज्या घटनातून गेलो, ज्या ज्या लोकांशी आपण बोललो, भेटलो, संध्याकाळी विचार करायला हरकत नाही की कुणाला पण दुखवलो तर नाही ना, कुणाला पण जोरात तर बोललो नाही ना, रागवून तर बोललो नाही ना. समजा लक्षात आलं की आपण बोललेलो आहोत, तर दुसऱ्या दिवशी त्याला फोन करावा किंवा मेसेज करावा, माझ्याकडून चुकी झाली, काही हरकत नाही. काही हरकत नाही. चुकी झाली म्हणण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचं पुण्य वाढतं. पाप त्यानं माफ करू नाही करू हा त्याचा प्रश्न आहे. तर यातून हा विचार जरी आपण घेतला या 16व्या अध्यायातून, की दैवी संपत्तीनं आपण युक्त असावं, आसुरी संपत्ती आपल्यातून निघून जाव्यात, आणि या दृष्टीनं जर आपण आपल्या उर्वरित आयुष्याचं प्लॅनिंग केलं किंवा आपले मुलं नातवंडाला जर आपण या गोष्टी जर शिकवल्या, तर आपल्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणायला हरकत नाही. म्हणजे आपल्याकडून कोणतं पातक व्हायला नको, कोणतं पाप व्हायला नको, आपल्याकडून कोणाला त्रास व्हायला नको. नवे आपल्याकडून कुणाचंही मन दुखावता कामा नये. आपल्याला अनेक प्रकारची माणसं भेटतात. काही जणांच्या आशा, इच्छा, अपेक्षा आपल्याकडून फार भरपूर असतात. प्रत्येकाच्या इच्छा, अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही. ते कदाचित नाराज होतील पण तुमच्यावर. पण तुमच्या हातात जेवढं आहे, तेवढं तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा. हाच विचार या 16व्या अध्यायात दिलेला आहे. भगवंताचा किती उदात्त हेतू आहे बघा. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास हे जे सगळं ज्ञान दिलेलं आहे, याचा उदात्त हेतू हाच आहे की कोणाच्याही हातून पाप घडू नये. कोणीही इच्छेच्या पाठीमागं लागून, मोहाच्या पाठीमागं लागून, विषय वासनेमध्ये गुरफटून स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेऊ नये. यासाठी
हा 16व्या अध्यायाचं विवेचन, उपदेश भगवंताने अर्जुनास केलेला आहे. असे जे पापी लोक असतात, असे जे आसुरी शक्तीने युक्त असणारे लोक असतात, ते त्यांचा डौल मिरवण्यासाठी, आत्ताच्या भाषेत म्हणलं तर शायनिंग करण्यासाठी काय करतात, की जे धर्मात सांगितलेले जे विधी आहेत ते करतात. म्हणजे काय करतात, तर यज्ञ वगैरे करतात, आपल्या ओळखीच्या लोकांना ह्यांना त्यांना बोलवतात आणि मनात तर भाव काही नाही, फक्त डौल दाखवणे, लोकांच्या समोर बघा मी किती मोठा आहे, मी किती धार्मिक आहे, असं दाखवण्यासाठी म्हणून ते यज्ञ वगैरे करतात. आणि नाहक जे लोक येतात त्यांच्याकडून यज्ञ कर्म जे होतं त्यांच्याकडून आहेर वसूलतात. आता आहेर कोणी आलं की आहेर देतोच, ते येणं घ्यायचा, स्वीकारायचा. अशा पद्धतीनं मनात जर त्याच्या भक्ती नसेल तर त्या यज्ञाला काही उपयोग नाही. म्हणजे फक्त व्यर्थ डौल मिरवणं हा एकच उद्देश त्याच्या पाठीमागे असतो. आणि दुसरा उद्देश काय, की मी सर्वात श्रेष्ठ आहे असा गर्वाचा ताठा त्यांच्या अंगामध्ये भिनला जातो. आणि त्यातून मग काय होतं, एकदा गर्वाचा ताठा जर आपल्यामध्ये मनामध्ये भिनला की मीच फार मोठा आहे, मीच सर्वश्रेष्ठ आहे, मलाच सगळं समजतं, इतरांना काही समजत नाही, की मग हे लोक इतरांना किंमत द्यायचं बंद करतात. इतरांना तुच्छ लेखलं जातं, त्यांना काडीपेक्षाही किंमत कमी दिली जाते. आणि त्यांच्या मनामध्ये मग संपत्तीचा उन्माद निर्माण होतो, उन्मत्त होतात हे लोक. आणि मग एकदा उन्मत्त झाला माणूस की विचारांवर ताबा राहत नाही आणि योग्य किंवा अयोग्य विचाराला फाटा दिला जातो. या सगळ्या संपत्तीच्या उन्मत्तपणामध्ये ह्या सगळे चांगले आणि वाईट विचार पायदळी तुडवले जातात. आणि मग यांना देवा ब्राह्मणांचं नाव सुद्धा नको वाटतं. यांना ज्या ठिकाणी भगवंताचा वास आहे, म्हणजे देऊळ, गोपुर, सती असणाऱ्या, सती जाणाऱ्या स्त्रिया किंवा जे साधू आहेत, महात्मे आहेत, यांना सुद्धा हे कमी जास्त बोलण्यासाठी कमी करत नाहीत. आता हे वाईट गुण एकदम येतात का हो? हे आसुरी गुण आपल्या मनामध्ये एकदम येतात का, अचानक येतात का? असं नाही आहे. आसुरी गुण कसे येतात बघा, पहिल्यांदा मनामध्ये इच्छा निर्माण होते. पहिल्यांदा मनामध्ये इच्छा निर्माण होते. मग आपल्या शेजारच्याने कोणी नवीन गाडी विकत घेतली की आपली पत्नी आपल्याला हळूच संध्याकाळी म्हणते, अहो बघा त्यांनी होंडा सिटी घेतली, त्यांनी मर्सिडीज घेतली, किती छान आहे ना गाडी, ती लक्झरी गाडी आहे, वगैरे वगैरे सांगायला लागते. त्यांनी मला बोलवलं होतं, नारळ फोडला, हे झालं ते झालं, वगैरे 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 सांगते. आता तिचा उद्देश फक्त तुम्हाला शेजारच्यांनी गाडी घेतली हे सांगण्याचा एवढा भाबडा उद्देश नसतो, तर मनात एक तिच्या असूया निर्माण झालेली असते की त्यांनी गाडी घेतली मोठी आणि आपण अजून जुन्याच गाडीत फिरत आहोत. सगळ्यात शेवटी ती आपल्या नवऱ्यापेक्षा इच्छा व्यक्त करते की आपणही घेऊयात ना अशी एखादी गाडी, त्यांच्यापेक्षा मोठी गाडी घेऊ, त्यांच्यापेक्षा चांगली गाडी घेऊ. झालं, इथं इच्छेचा जन्म होतो. लक्षात आलं? इच्छेचा जन्म कुठं होतो, कसा होतो? हा असा होतो, मनामध्ये एखादी इच्छा निर्माण, फक्त गाडीची असं नाही, घराची येऊ शकते, काही जे काही आपल्या पंचेंद्रियाला सुखावणारे ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला म्हणायचं इच्छा. चांगलं चुंगलं खाण्याची इच्छा निर्माण होते, चांगलं चुंगलं बघण्याची इच्छा निर्माण होते, आपली स्तुती ऐकण्याची इच्छा निर्माण होते, शरीर सुखाची इच्छा निर्माण होते. या सगळ्या इच्छा निर्माण होत असतात. या इच्छावर जर तुमचा कंट्रोल नसेल तर पुढची पायरी लगेच आहे, म्हणजे मोह. दुसरी स्टेप लगेचच आहे, मोह. त्याचा मोह निर्माण होतो मनामध्ये.
ती गोष्ट आपल्याला मोहित करते. आपण मोहून जातो. कधी मिळते, कधी मिळते, कधी मिळते, कधी मिळते असा ध्यास मनामध्ये निर्माण होतो. बघा, मनुष्य पातकाकडे कसा चाललाय बघा. सुरुवात काय, इच्छा निर्माण होते, नंतर मोह, नंतर कामाची इच्छा निर्माण होते. स्त्री सुखाची लालसा मनामध्ये निर्माण होते. स्त्रीशी बोलावं, तिचं नाच गाणं बघावं वगैरे इच्छा निर्माण होतात. नंतर या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य पैसा, संपत्ती, द्रव्य गोळा करायला सुरुवात करतो. मग तो द्रव्य कोणत्याही मार्गाने गोळा करायला तयार करतो. त्यासाठी कुठला धर्म अधर्म काही पाळत नाही. आपल्या नातेवाईकांना, ह्यांना त्यांना मित्रमंडळ तो फसवतो, गंडवतो आणि त्याचा उद्देश एकच की पैसा गोळा करणे. आणि एकदा पैसा गोळा झाला, पैसा गोळा होऊ लागला, इतरांपेक्षा तो स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो. त्याच्या मनामध्ये मग गर्व निर्माण होतो. पहिली इच्छा मोह, कामाची इच्छा, पैसा, नंतर गर्व, पैशाचा गर्व, माज, संपत्तीच्या मदानं तो उन्मत्त होतो. उन्मत्त होतो म्हणजे त्याच्या मनामध्ये मद तयार होतो. नंतर अहंकाराचा ताठा निर्माण होतो. माझ्यासारखा श्रेष्ठ कोणच नाही आहे, माझ्यासारखा हुशार कोणच नाही. बघा, मी किती कमी दिवसात एवढी संपत्ती गोळा केली. आता त्यासाठी त्याने कोणते मार्ग वापरले त्याचं इथं वर्णन करत नाही. मी संपत्ती गोळा केली असा अहंकाराचा ताठा निर्माण होतो आणि त्यातून दर्प येतो. दर्प म्हणजे घमेंड, माझ्यासारखा कोणच नाही. आणि त्यानंतर तो इतरांना कमी लेखू लागतो. तुम्ही म्हणजे क्षुद्र आहात, हे तुम्हाला काय समजतं. अशा पद्धतीने तो इतरास कमी लेखू लागतो. म्हणजे इथून सुरुवात होते की इतरांचं मन दुखावण्याची. पहिल्यांदा तो सुरुवात झालेली आहे की पैसा कमवताना तो इतरांना लुबाडतो, गंडवतो. त्याच वेळेस तो इतरांच्या मनाची इच्छा, ते इतरांचे मन तो पायदळीत उडवायला त्याला सुरुवात केलेली असते. आणि त्यानंतर दर्पानंतर येतं इतरांना तुच्छ लेखणे, नंतर क्रोध. माणसाच्या मनामध्ये क्रोध कधी तयार होतो माहितीये का, की ज्यावेळेस तो स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो. बघा, एखादा पहिलवान आहे आणि त्याच्यासमोर एखादा एकदम कृश असणारा मनुष्य आला, दोघांची भांडणं सुरुवात झाली. काय होतं हो, जो पहिलवान असतो त्याच्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो. का? कारण त्याला माहिती की माझ्याकडे शक्ती आहे. शक्ती आहे हे माहिती म्हणजे काय, की त्याला त्या शक्तीचा माजातून पुढे येतं ते म्हणजे क्रोध. तसंच संपत्तीची शक्ती असते, संपत्तीची घमेंड असते, त्यातून राग येतो. छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो, अगदी लहान लहान गोष्टींमुळे राग येतो. आणि त्या क्रोधातून मग पातक होतो, पाप होतं आपल्याकडून. अशा पद्धतीनं तो एकदा पाप झाले की तो नरकात जातो. त्यामुळं स्वर्ग लांबच राहिला, अशा पद्धतीने तो नरकामध्ये जातो. हे असे वाईट गुण हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये येतात. नंतर हे असे जे पाप होतं, त्या पापाची शिक्षा काय होते बघा, की पहिल्यांदा भगवंत काय करतात की त्याचे मनुष्य देहाची जी पदवी आहे, मनुष्य देह आहे तो हरण करतो. पहिल्यांदा त्याला मनुष्य योनीतून काढून व्याघ्र योनी, विंचू वगैरे अशा ठिकाणी त्याला घातलं जातं. अशा ठिकाणी ते भुकेने त्रस्त होतात. ते वाघ किंवा इतर पशूंना मारून खाणारे असल्यामुळे, मांसाहारी असल्यामुळे ते गवत वगैरे खाऊ शकत नाही. मग ते स्वतःच्या अंगाचे लचके तोडून खातात, स्वतःला मारतात आणि पुन्हा पुन्हा याच योनीमध्ये जन्म घेतात. नंतर स्वतःलाच खाऊन गरळ ओकतात आणि त्याच्याच धगेने त्याची त्वचा जळून जाते. नंतर सर्पाच्या योनीत त्याला घातलं जातं, तिथं बिळामध्ये कोंडलं जातं
नंतर त्याला थोडीही उसंत दिली जात नाही, त्याला कायम त्याला त्रास दिला जातो. म्हणजे श्वास आपण सोडतो तेवढाही वेळ त्याला विश्रांती दिली जात नाही. आणि या पद्धतीचं त्रास, या पद्धतीचा नरक यातना त्याला कल्पानुकल्पे दिल्या जातात. कल्प म्हणजे 432 कोटी वर्ष म्हणजे एक कल्प. असे कल्पानुकल्पे तो याच योनींमध्ये जन्माला येतो आणि त्याला क्लेशदायक ठरतं ते. त्यानंतर काय होतं, त्याची अधोगती होते, अजून अधोगती होते आणि तो पापालाही किळस उत्पन्न होईल अशा नरकात जातो. नरक ज्याला भीतो किंवा श्रमही त्याला मूर्छित करते, असे श्रम त्याला करावे लागतात आणि आपलं मलापेक्षाही मलिन तो होतो. पापालाही कंटाळा येईल अशा अमंगळ वस्तूशी त्याचा अमंगळपणा वाटावा, विटाळी ज्याचा वाटावा, अशा पद्धतीचे त्याला त्रास भोगावे लागतात. आणि या जगात सगळ्यात जी निकृष्ट अवस्था आहे ती त्याची होती आणि तो तामस योनीमध्ये जन्माला जातो. अशा ठिकाणी नरक वासना त्याला भोगावी लागतात. आता त्यानंतरचा, आता हे पाप केल्यानंतरचे जे काय परिणाम आहेत ते आपण पाहिले, त्याच्या शिक्षा आपण पाहिल्या. त्यानंतर एखाद्या मनुष्याचा जर नाश व्हायचा असेल तर त्याची मती फिरते असं म्हणतात. मती फिरते म्हणजे नेमकं काय होतं? मती फिरते म्हणजे त्याच्या मनामध्ये काम, क्रोध आणि लोभ हे उत्पन्न होतात. या 3 गोष्टी जर आपल्या मनामध्ये आल्या, यायला सुरुवात झाली की समजायचं की आपण पातकाकडे चाललेलो आहोत, आपण नरकाकडे चाललेलो आहोत. या 3 गोष्टी म्हणजे नरकाचे 3 द्वार आहेत असं ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. हे नरकाचे 3 उंबरठे आहेत. म्हणून मनामध्ये कधीही काम, क्रोध आणि लोभ म्हणजे हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, याला म्हणतात लोभ. क्रोध म्हणजे अतिशय रागीटपणा, रागावणं, छोट्या छोट्या गोष्टींना चिडणं, हे होता कामा नये. काम म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीची इच्छा की ज्यानं तुमचे पंचेंद्रिय सुखावतील, म्हणजे इंद्रिय निग्रह अजिबात नसणे म्हणजेच काम. या 3 गोष्टी ज्यावेळेस येतील त्यावेळेस तुम्ही नरकात नक्की जाणार, हे लक्षात घ्या. मग यातून सुटायचं कसं? तर या 3 गोष्टी करायच्या नाहीत. काम, क्रोध आणि लोभ या ज्यावेळेस यायला लागतील आपल्यामध्ये त्यावेळेस सावध व्हायचं आणि त्या मार्गाने जायचं नाही. तर काल आपण इथपर्यंत पाहिलेलं होतं. आता आज भाग नंबर 19 आपण पाहणार आहोत. 24वा श्लोक आहे. हा एकच श्लोक आजचा शेवटचा श्लोक आहे या 16व्या अध्यायातला. त्याचा पहिल्यांदा आपण अर्थ वाचूयात. यास्तव कार्य अथवा अकार्य यांचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्र हेच प्रमाण आहे. शास्त्राने सांगितलेले कर्म समजून घेऊन ते या लोकी करणे तुला योग्य आहे. आता भगवंत काय म्हणतात की काम, क्रोध आणि लोभ येणं तर तू नरकात 100% जाणार आहेस. मग यातून वाचायचं कसं तेही सांगितलेलं आहे. नंतर त्याचा राजमार्ग सांगितलेला आहे, गाईड ज्याला म्हणतात. रस्त्याच्या कडेनं दोन्ही बाजूला पांढऱ्या रेषा असतात. रात्री आपण गाडी चालवताना
ती पांढरी रेषा ओलांडली की आपण दरीत जातो, रस्त्याच्या खाली जातो. तसं होऊ नये म्हणून ते पांढऱ्या 2 रेषा असतात. तसंच आपल्या आयुष्यभराचं जे गाईड आहे, पांढऱ्या 2 रेषा आहेत, ते म्हणजे काय? हे वेद आहेत आणि हे शास्त्र आहेत. तर या शास्त्राप्रमाणे, वेदाप्रमाणे, त्या नियमाप्रमाणे वागायचं म्हणजे तुमच्या हातून पातक घडणार नाही, वाईट वागणं होणार नाही, इतरांचं तुम्ही मन दुखावणार नाही, असं त्याचा अर्थ आहे. ते आपण वाचूयात. या कारणे पै बापा, जया अथी आपुली कृपा, तेणे वेदाची या निरोपा, आनक आनन कीजे. पतीची या मता, अनुसरोने पतिव्रता, अनायासे आत्महिता, भेटेची ते. ना तरी श्री गुरुवचना, दिठी देतू जतना, शिष्य आत्मभुवना, माझी पैसे. हे असो आपुला ठेवा, हाता आथी जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा, पुढा कीजे. जैसा आशेषाही पुरुषार्थ, जो गोसावी हो म्हणे पार्थ. पुरुषार्था गोसावी म्हणे पार्था, तेणे श्रुती स्मृती माथा, वैसणे घापे. शास्त्र म्हणे जे सांडावे, जे राज्य तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषयी विरुद्ध. यास्तव बापा अर्जुना, ज्याला आपले कल्याण व्हावे अशी इच्छा आहे, त्याने वेदात सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा करू नये. म्हणजे वेदानं सांगितलेल्या प्रमाणे वागावं. पतीच्या मर्जीप्रमाणे पतिव्रता स्त्री वागून अनायसाने आपले हितच करून घेत असते. पत्नीला जर स्वतःचं हित साध्य करायचं असेल तर पती सांगेल तसं वागायला हवं, किंवा श्री गुरूंच्या आज्ञेकडे लक्ष देऊन जो वागतो तो शिष्य आत्मप्राप्ती करून घेतो. फार काय सांगावे, परंतु आपणच ठेवलेली ठेव हाती येण्याकरिता ज्याप्रमाणे दिव्याचा उजेड अगत्य पुढे करावा लागतो, त्याप्रमाणे पार्था सर्व पुरुषांचा स्वामी होण्याची ज्याला इच्छा असेल त्याने श्रुती व स्मृती यांना शिरसावंद्य मानले पाहिजे. श्रुती आणि स्मृती यांना शिरसावंद्य मानले पाहिजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे काय, की जी गोष्ट करू नये म्हणून शास्त्रात सांगितले आहे, ते राज्यही असेल तरी तृणासमान मानावे. समजा तुम्ही एखाद्याला फसवून युद्ध नीतीनं न जाता त्याला फसवून जर त्याचं राज्य तुम्ही हिसकावलं आणि जर राजपुरोहित जे असतात त्यांनी जर सांगितलं तर राजे, आपण हे जे त्याचं राज्य हिसकावून घेतलेलं आहे ते शास्त्रात सांगितल्याप्रमाणे नाहीये, हे पाप आहे, पातक आहे, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे हे नाहीये, शास्त्रांच्या नियमाला सोडून आहे, असं जर सांगितलं तर त्यानं ते राज्य सुद्धा त्यानं त्यागलं पाहिजे. राज्य त्याला तृणासमान गवताच्या काडीप्रमाणे त्यानं मानलं पाहिजे. व गोष्टीचे सेवन असे सांगितले आहे, ते मारक विष असले तरी घ्यावे. शास्त्राने जर सांगितलं की विष घ्या तरी घ्यावं, म्हणजे शास्त्र सांगल तसं वागायचं. शास्त्र असं कधी सांगत नाही विष प्या म्हणून. यातून हे सांगितलेलं, या एवढंच सांगायचं आहे की शास्त्र सांगल तसं वागायचं. ऐसिया वेद कनिष्ठा, जालिया जरी सुभटा, तरी हे आहे अनिष्ठा, भेटणे गा पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती, माऊली जगा. म्हणून ब्रह्मेशी मिळवी, तव हे कोणी न सांडावी,
अगा तुवा ही ऐसीची भजावी विशेषेसी, जे आजी अर्जुना तू येथे कारावया सत्यशास्त्र सार्थे, जन्मालासी बळार्थे धर्माचेनी, आणि धर्मानुज हे ऐसे ओघेची आले अपैसे, म्हणून करू नये कार्य कार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी, अकृत्य ते कुंडे लोकी वाळावेगा, मग अकृत्यपणे खरे निघे ते तुवा आपलेनी आगे, आचरोनी आदरे चांगे सरावेगा. हे सुभटा, याप्रमाणे जो वेदांची एकनिष्ठपणे आज्ञा पाळतो त्यांची व अनिष्ठांची गाठ कोठून पडणार. म्हणजे जो वेदांच्या सांगण्याप्रमाणे वेदांची जी शिकवण आहे त्याप्रमाणे वागतो, त्याची अनिष्ठांची गाठ कशी त्याच्याकडून वाईट घडणारच नाही. एवढं हे वेद जे आहेत ते प्रूव्हन आहेत. हे बघ, अहितापासून सोडवणारी आणि हित करून वाढवणारी श्रुती, अहितापासून सोडवणारी आणि हित करून वाढवणारी श्रुतीप्रमाणे जगात दुसरी माऊली नाही. श्रुती ही अहितापासून सोडवणारी आहे आणि हित करून वाढवणारी आहे. म्हणून जिच्या योगाने ब्रह्मप्राप्ती होते त्या ह्या शक्तीची कोणी अवज्ञा करू नये. श्रुतीमुळे आपल्याला ब्रह्मप्राप्ती होते, त्यामुळे तिची अवज्ञा करू नये व तू ही विशेष करून श्रुतींचीच आज्ञा पाळ. काय उपदेश केला बघा भगवंताने. तू म्हणजे अर्जुना श्रुतींचीच आज्ञा पाळ. अर्जुना, मागील जन्मी धर्माचरण केल्यामुळे या जन्मी सशास्त्रे यथार्थ करण्यास तू उत्पन्न झाला आहेस. मागच्या जन्मी तू पुण्य केलं आहेस, धर्माचरण केलेलं आहेस, त्यामुळे तू या जन्मी सशास्त्रे यथार्थ करण्यास तू उत्पन्न झालेला आहे, तुझा जन्म झालेला आहे. आणि धर्मराजा तू भाऊ असल्यामुळे धर्मानुज, धर्मराजा म्हणजे युधिष्ठिर, त्याला धर्मराज म्हणतात. अर्जुनाचा भाऊ आहे, तो मोठा भाऊ आहे, त्याचा तू भाऊ असल्यामुळे तू धर्मानुज, धर्मराजाचा कनिष्ठ भ्राता, अनुज म्हणजे भ्राता, धर्मराजाचा अनुज भ्राता, म्हणून तुला धर्मानुज हे नाव सहज प्राप्त झाले आहे. तेव्हा तू वेदबाह्य वर्तन करू नकोस. काय उपदेश केलाय बघा. वेदाच्या बाहेर जाऊन तू वागू नकोस. वेदात जे सांगितलेलं आहे, जो धर्म सांगितलेला आहे त्याप्रमाणेच तू वाग. कार्याचा विचार करण्याकरता शास्त्रे नीट समजून घ्यावी व जे वाईट कृत्य आहे त्याचा त्याग करावा. या अध्यायाचा आता शेवट होत आलेला आहे. हा अध्याय आता संपत आलेला आहे. त्यामुळं भगवंत कशा पद्धतीनं उपदेश करतायत बघा अर्जुनास. काय काय सांगितलंय बघा, की अर्जुना तू वेदांचा अवहेर करू नकोस, वेदांनी सांगितलेल्या मार्गावर तू चाल, श्रुतींनी सांगितलेलं तसं वाग. कारण श्रुती कायम हित वाढवतात, अहितापासून सोडवतात. अजून काय सांगितलं, की तू अर्जुना तो धर्मराज युधिष्ठिरचा लहान भाऊ आहेस, त्यामुळं तुला धर्मानुज हे नाव मिळालेलं आहे, त्यामुळे तू धर्माप्रमाणेच वाग. वेद बाह्य वर्तन करू नकोस. कार्याचा विचार करण्याकरिता शास्त्रे नीट समजून घ्यावी व जे वाईट कृत्य आहे त्याचा त्याग करावा. कार्य कोणतं आणि अकार्य कोणतं हे समजून घेण्यासाठी शास्त्राचा नीट अभ्यास करावा हे सांगितलेलं आहे. आपल्याला आपले आई वडील बघा
पदोपदी काही ना काहीतरी उपदेश करायचे. लहानपणी आपल्याला सांगायचं खोटं बोलायचं नाही, काही झालं तरी खोटं बोलायचं नाही, चोरी करायची नाही. अजून काय सांगायचे, आपण म्हणायचे आई आई बघ त्याला नवीन ड्रेस आणला. त्यावेळेस आई काय म्हणायची, हो असू दे त्याला चांगलं म्हण, आपणही तुला घेऊ पण दिवाळीला. यातून संयम शिकवला आपल्याला. आपल्या परिस्थितीप्रमाणे सगळ्या वस्तू आपल्याला मिळत गेल्या. आपण लहानाचे मोठे झालो, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्या आई वडिलांकडून जे संस्कार मिळालेले आहेत, आहे या परिस्थितीमधून कसं जगायचं, कसा आनंद मिळवायचा आणि धर्माच्या मार्गावर कसं चालायचं. आपल्या आई वडिलांनी सुद्धा शास्त्र ऐकलेले आहेत, वाचलेले आहेत, धर्मपुराण ऐकलेले आहेत त्यांनी. हल्लीच उलट हे कमी झालेलं आहे. हे धर्म शास्त्र पुराण आई वडिलांनी ऐकलेलं आहे आणि त्याप्रमाणे आपलं जडणघडण झालेली आहे. त्यांनी 100 गोष्टी ऐकल्या, त्यांनी 5 गोष्टी लक्षात ठेवल्या, 5 गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण इथपर्यंत आहोत. त्यामुळे आपण हे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आवडीने ऐकत आहोत, त्याच्याप्रमाणे आपण आचरण करत आहोत. तर हेच इथं सांगितलेलं आहे की भगवंत उपदेश करताना काय म्हणतात की कार्य आणि आकार्याचा विचार करण्याकरता शास्त्रे नीट समजून घ्यावीत. धर्म कोणता, अधर्म कोणता, वाईट कृत्य कुठलं, चांगलं कृत्य कुठलं. बघा हे जर दुर्योधनानं जर समजून घेतलं असतं तर त्याच्याकडून वाईट कृत्य झाली असती का? हे जर अफझल खानाच्या लक्षात आलं असतं तर त्याचा अंत शिवाजी महाराजांच्या हाताने झाला असता का? हे जर कंसाच्या लक्षात आलं असतं तर बाळ श्रीकृष्णाला त्याला मारावं लागलं असतं का? म्हणजे तुम्ही पाप केलं, तुमच्या हातून पातक झालं की तुमचा अंत कसा होतो, तुम्ही नरकात कसं जातं, ही उदाहरणच आहेत. अगदी ह्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणेच अर्जुन वागत आलेला आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्याप्रमाणेच जे आसुरी शक्तीनं दुर्योधन वागलेला आहे. कसं बघा, ज्या वेळेस दुर्योधनाचा मामा शकुनी मामा हा दुर्योधनाला कायम वाईट उपदेश करायचा. त्यांच्या कटकारस्थानामुळेच पांडवांना त्यांच्या राज्यातून बाहेर जावं लागलं, रानावरात मनात फिरावं लागलं. तिथं जाऊन त्यांनी मग इंद्रप्रस्थ नावाचं नवीन राज्य निर्माण केलं. तर तेही राज्य आपल्याला मिळावं म्हणून चुकीचा उपदेश हा शकुनीनं कुणाला केला होता? दुर्योधनाला केलेला होता. आणि दुर्योधन म्हणतो की हे राज्य सुद्धा माझंच आहे, ते मलाच मिळलं पाहिजे. तर त्यावेळेस हे वाद नको, युद्ध नको म्हणून, म्हणजे पहिल्यांदा इच्छा काय निर्माण झाली की ते सुद्धा राज्य मला पाहिजे, ही इच्छा निर्माण झाली. नंतर काय झालं की श्रीकृष्ण त्यांच्याकडे गेले, मध्यस्थी म्हणून गेले, हे म्हणून गेले आणि म्हणले की ठीक आहे, तुम्हाला राज्य हवं तर घ्या, पण 5 गावं तरी त्यांना द्या, 5 गावं तरी त्या पांडवांना द्या. तर त्यावेळेस मदमस्त झालेला, संपत्तीचा दर्प ज्याच्यामध्ये आहे, माज ज्याच्यामध्ये आहे, राज्याचा अधिकार ज्याच्यामध्ये माज आहे, असा तो दुर्योधन तो श्रीकृष्णास काय म्हणतो की सुईच्या टोकावर मावेल एवढी सुद्धा जमीन मिळणार नाही. म्हणजे आसुरी शक्ती त्याच्यामध्ये रोमारोमात त्याच्यामध्ये भरलेले होते, म्हणून युद्ध झालं, म्हणून तो मारला गेला. अशी युद्ध जर आपल्या आयुष्यात व्हायचे नसेल असं वाटत असेल तर भगवंत उपदेश करतात की वेदाप्रमाणे चाला, शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे वागा, धर्म आणि अधर्म समजून घ्या, चांगलं आणि वाईट समजून घ्या,
चांगले विचार आपल्या मनामध्ये साठवून ठेवा, वाईट विचार काढून टाका. जे विश्व प्रमाण्याची मुदी, आजी तुझ्या हाती असे सद्बुद्धी, लोकसंग्रहासी त्रिशुद्धी, योग्यू होसी. एवं असुरवर्ग आघवा, सांगोनी तेथीचा निघावा, तोही देवे पांडवा निरूपिला. यावरी तो पांडूचा, कुमुरू सद्भावो जीवीचा, पुसेल तो चैतन्याचा, कानी ऐका. संजय व्यासाची ना निरोपा, तो वेळू फेडिला तया नृपा, तैसा मीही निवृत्ती कृपा, सांगेन तुम्हा. तुम्ही संत माझी याकडा, दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. म्हणून निज अवधान, मज वोगळे पसायदान, दिजोजी सनाथो होईन ज्ञानदेव म्हणे. हे सुबुद्धी म्हणता, आज तुझ्या हातात जगाने प्रमाण मांडण्याजोगा शिक्का असल्यामुळे खरोखर लोकांनी तुझे आचरण करण्याचा कित्ता आळवावा अशी तुझी योग्यता आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास एक प्रकारचे सर्टिफिकेट देत आहेत. काय म्हणतात बघा, की तुझ्या हातात आता या जगाने मानण्याजोगा शिक्का आहे आणि तुझे आचरण कित्ता गिरवावा, प्रमाण मानून वागावे अशी तुझी योग्यता होईल कधी, जर तू वेदाने सांगितल्याप्रमाणे वागलास, शास्त्राने सांगितल्याप्रमाणे धर्म आणि अधर्मावर जर तू या मार्गावर तू वागत गेलास, तर तुझ्या पावलावर पाऊल ठेवून ही जनता ही वागेल. यावर अशी तुझी योग्यता होईल. याप्रमाणे आसुर वर्गाची सर्व लक्षणे सांगून त्यांचा निर्णयही वेदांनी अर्जुनास सांगितला. भगवंतांनी आसुरीची लक्षणे सगळी सांगून त्याचा निर्णयही देवांनी अर्जुनास सांगितलेला आहे. यावर पांडुपुत्र अर्जुन अंतर्यामी सद्भाव ठेवून जे काही विचारेल ते सावधान चित्ताने ऐक. यावर तो पंडुपुत्र अर्जुन अंतर्यामी सद्भाव ठेवून, अंतर्यामी चांगला विचार ठेवून जे काही विचारेल ते सावधान चित्ताने ऐक असं म्हणतात. श्री व्यासांनी आज्ञा केल्याप्रमाणे संजयाने धृतराष्ट्राचा वेळ घालविला. श्री व्यासांनी आज्ञा केली, त्यामुळे संजय जो होता तो संजय धृतराष्ट्राचा वेळ घालवतो. म्हणजे काय, त्याला हे सगळं जे घडतंय कुरुक्षेत्रावर ते सांगत होता. त्याप्रमाणे निवृत्तीनाथ महाराजांचे कृपेने मीही तुम्हाला सांगेन. संजय धृतराष्ट्रास ही संपूर्ण जी गीता, जे अध्ययन, जो उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनास करत आहेत, तो उपदेश संजय धृतराष्ट्रास सांगत आहे. तोच उपदेश मी निवृत्ती महाराजांच्या कृपेने, त्यांचे जे ज्ञानेश्वरांचे जे गुरु होते निवृत्ती महाराज, त्यांच्या कृपेने मीही तुम्हाला सांगेल. तुम्ही संत मंडळी जर माझ्यावर कृपादृष्टी कराल तर तुम्हास मान्य होईल असेच मी बोलेल. तुम्हाला जे मान्य होईल ते मी बोलेल असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. पण तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुम्ही संत आहात. आपण श्रोत्यांना ज्ञानेश्वर माऊली संत म्हणत आहेत. किती विनयशील भावना आहे बघा. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, आपले अवधान देऊन म्हणजे लक्ष देऊन शिष्यावर प्रसाद करावा. स्वतःला ज्ञानेश्वर माऊली शिष्य मानत आहेत. कुणाचा? आपला, जे आपण श्रोते आहेत त्यांचा शिष्य मानत आहेत. ते बघा किती विनयशील भावना आहेत. म्हणजे मी कृतकृत्य होईल. तुम्हाला मी ही गीता सोप्या भाषेत सांगून मीच कृतकृत्य होईल, मीच उपकृत होईल असं ज्ञानेश्वर माऊली आपल्या श्रोत्यांना संत म्हणून म्हणत आहेत.
किती महान आहेत बघा. तर आज इथेच भाग नंबर 19 संपत आहे. त्याचबरोबर अध्याय नंबर 16 संपन्न झालेला आहे. या 16व्या अध्यायातील ओव्या 473 आज संपन्न झालेल्या आहेत. उद्या आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 17 चालू करणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. भगवान श्रीकृष्णाने जो अर्जुनास उपदेश केलेला आहे या अध्यायात, तो सर्वस्वी आपण आपल्या मनामध्ये साठवून ठेवायचा आहे. आपल्यामध्ये जे काय आसुरी गुण असतील ते काढून टाकायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यानं तो मनातल्या मनात म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.